पण आता आहे ना आम्ही एवढं वॉक करत करत थकून गेले. मी बसली एका ठिकाणी डायरेक्टली, अजून खूप डिस्टन्स क्रॉस करायचं आहे. तर आज आम्ही जातोय भर उन्हात पद्मालय. ऑनेस्टली बोलायचं तर आम्ही जस्ट नॉर्मल आउटिंगसाठी जायचं होतं आणि कधी गेलोच नव्हतं आम्ही पद्मालय. सो मग आज ठरवलं की पद्मालय जायचं. पण तिथे जाऊन एक वेगळाच अनुभव आला. रस्त्याने जाताना हनुमानाचं मंदिर लागलं. म्हटलं थांबूया 5 मिनिटं. खूप छान वाटलं इथे. मग निघालो पद्मालय जायला. तर मध्ये पुन्हा थांबलो बिकॉज ऑफ ट्रेन जाणार होती. मग पद्मालयचा रस्ता विचारून मॅपची मदत घेऊन पोहोचलो पद्मालय. एंट्री करताच हा छोटा पॉइंट दिसला. मग मला तर काही आवडलंच नाही. मी थोडं फोटोशूट केला आणि रस्ता आता भर उन्हात पण इतका छान वाटत होता ना की काय सांगू. गाडी वगैरे पार्क करून मंदिरात जायला निघालो. मध्ये गेल्यावर इतकं भारी तलाव दिसला की आय कांट कंट्रोल माय सेल्फ टू टेक फोटोज ओव्हर देअर ऑल्सो. आणि इतक्या उन्हात आलेलं फर्थिट ठरलं. आणि तिथली फ्रेश हवा, शांती पाहून आय जस्ट रिकनेक्ट विथ माय सेल्फ. मग मंदिरात सगळ्यात आधी शिवलिंगचं दर्शन घेतलं. आणि इथे मंदिरात ही खूप प्राचीन घंटा होती लाकडाची. तर लाकडाची बैल होती ऍक्च्युली. आणि हे जे या पाण्यातली कमळ आहेत ना, या कमळने रोज गणपतीच्या बाप्पाला हार जातो. आणि ह्याच पाण्यात छोट्या फिश पण दिसल्या. खूप सुकून मला फील होत होतं इथं. आणि मोठ्या मंदिरात शूट करायचं अलाउ नव्हतं म्हणून शूट केलं नाहीये. मग निघताना बाहेर बाप्पाचं फेवरेट मोदक आणि आमचा पण फेवरेट मोदक आम्ही खाल्ला. मग पुढे येऊन मिसळ खाल्ली जी एकदम अप्रतिम होती. मग वडापाव पण खाल्ला, रस पिला. असं वाटत होतं जत्रेत आलोय. मग निघालो भीम कुंडकडे जायला. जाम ऊन होतं आणि मी घातले होते हिल्स आणि वाटलं की जवळच असेल, पण खूप लांब होतं. मी तर खूप थकले आणि तेज सरांना सांगितलं माझा व्लॉग पण तुम्ही कंटिन्यू करा. मग मी तर मंदिराच्या बाहेर बसली होती आणि मला तर तिथंच खूप छान भारी वाटत होतं. काय सिनारिओ होता, एकदम खूप प्राचीन मंदिराची जागा आहे. मला तसं वाटतं यार इतकं ऊन मस्त बसून घ्यायचं की खूप हिलिंग वाला वाटतं, रिलॅक्स. गाईज आता मी जिथे उभं आहे ना, भीम आला होता तर तिथे भीम खायचा गाडंभर भात, त्याचं गाडं सांडलं गेलं होतं. आणि ह्या दगडावर आहे ना जिथे मी उभा आहे तिथे पूर्ण जे भाताचे दाणे हे बघा, हे बघा. आणि हे इथे पोहत आहे तिथे आहे, तिथे आहे भीमाचा पाय. तर ते त्या भीमाच्या पायाच्या पाण्यामध्ये पोहत आहे. तर मी ते निघाले की हे बघा, भीमाचा पाय. खूप छान दर्शन वगैरे झालं, खूप भारी आणि असं खूप फ्रेश वाटतंय मला की असं तुम्ही ज्या टेन्शन इथं आले सगळं टेन्शन इज गोन नाव. आणि आता मी एकदम रिलॅक्स होऊन जाते परत घरी. तर चला आजचा हा ब्लॉग इथेच संपवतो. हा जरा खूप मोठा झाला पण हा ब्लॉग आहे 2 पार्टमध्ये येणार, तर नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडला तर आत्ताच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. आणि इंस्टाग्रामला फॉलो करा. तोपर्यंत बाय बाय. आणि इंस्टाला पण फॉलो करून ठेवा. संपला होता बाय द वे, पण आता आहे ना आम्ही एवढं वॉक करत करत थकून गेले. मी बसली एका ठिकाणी डायरेक्टली, अजून खूप डिस्टन्स क्रॉस करायचं आहे. चला निघूया.